शनिवार 20 जून परभणीच्या मानवतमधल्या यशवाडी गावात एक भीषण दुर्घटना घडली। या गावातल्या प्रसिद्ध अशा मारुती मंदिरात दर शनिवारी भाविकांची मोठी गर्दी होत असते। 20 जूनच्या सकाळपासून सुद्धा इथं भाविकांनी रांगा लावल्या होत्या। दुपारच्या वेळेला सभा मंडपात दर्शन घेत असलेल्या लोकांना कसला तरी मोठा आवाज आला, पण काय झालंय हे कळायच्या आतच मोठा अपघात झाला। सभा मंडपात सुरू असलेलं अर्धवट बांधकाम कोसळलं। या दुर्घटनेत सभा मंडपातले भाविक ढिगाऱ्याखाली बदबले गेले। साधारण 30 ते 40 भाविकांच्या अंगावर बांधकामातले दगड आणि मार्बल कोसळले। हा व्हिडिओ शूट होईपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात येते। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 15 ते 20 जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आलं। धक्कादायक गोष्ट म्हणजे दुर्घटनेतले अनेक जण गंभीर जखमी झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा थरकाप उडवणार आहे। शनिवारी परभणीच्या मानवतमधील यशवाडीमध्ये नेमकं काय घडलं, मंदिरातली दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात यशवाडी गाव आहे। याच गावात त्रिमूर्ती इच्छापूर्ती हनुमान मंदिर आहे। इथे दर शनिवारी दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते। त्यामुळे मंदिरात शनिवारी भजन कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। हे मंदिर प्रसिद्ध असल्यामुळे इथं भाविकांची नेहमीच गर्दी असते। शनिवारी फक्त परभणीच नाही, तर जालना, हिंगोली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातले लोक इथे दर्शनासाठी येतात। 20 जूनच्या सकाळपासून या हनुमान मंदिरात मोठी गर्दी झाली होती। आता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। हनुमानाची मूर्ती असलेल्या गाभाऱ्याचं आणि मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण झालं असून मंदिराच्या सभा मंडपाचं बांधकाम सुरू आहे। त्यामुळे इथं लाकडाच्या बल्ल्या उभारण्यात आल्या होत्या। दुपारपर्यंत मंदिराच्या बाहेर मोठी रांग लागलेली होती। ही रांग सभा मंडपाच्या बाहेर असलेल्या हॉलपर्यंत गेली होती। मंदिराच्या परिसरात कीर्तन आणि महाप्रसाद सुरू असल्यानं जवळपास 700 ते 800 लोक इथं परिसरात जमले होते। अशातच दुपारी 3 वाजता अर्धवट बांधकाम असलेल्या सभा मंडपात दर्शन घेणारे जवळपास 25 भाविक उपस्थित होते। एक एक करून दर्शन घेत असतानाच वरून काहीतरी पडत असल्याचा त्यांना आवाज आला। वर बघितलं तर पिलरवर लाकडांच्या सहाय्यानं एकावर एक रचलेली मार्बलची दगडं खाली कोसळत होती। हे बघून काहींनी खाली वाकण्याचा प्रयत्न केला, पण एका क्षणात हे सगळं अर्धवट बांधकाम खाली कोसळलं। दगडं आणि मार्बल कोसळण्याचा हा आवाज एवढा भयंकर होता की त्यामुळे परिसरातले लोक घाबरून लांब पळायला लागले। मंदिराच्या पुढच्या भागात धूर आणि धुळीचे लोट उठले होते। कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले होते, त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू झालं। लोकांनी मोठ्या मोठ्या पहारी आणि दोऱ्या वापरून एक एक दगड बाजूला काढायला सुरुवात केली। जसजसे दगड बाजूला होत होते तसतसे ढिगाऱ्याखाली सापडलेले मृतदेह बाहेर काढायला सुरुवात झाली। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कोसळलेले दगड ज्या दगडांच्या आधारावर होते ते दगडही अधांतरी टांगले गेल्यानं बचाव कार्य करताना जास्त पडझड होण्याची भीती होती। तरीही स्थानिकांनीच स्वतः पुढाकार घेऊन बचाव कार्य सुरू केलं। काही वेळात स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून बचाव कार्याला सुरुवात झाली। क्रेन, जेसीबी, रेस्क्यू टीम यांच्या मदतीनं बचाव कार्याला वेग आला। दरम्यान या सगळ्या दुर्घटनेबाबत स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ढिगाऱ्याखालून आतापर्यंत जवळपास 40 जणांना बाहेर काढण्यात आलंय। दुर्दैवानं यातल्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती दिली जाते। बाकी 32 जखमींना परभणीच्या आरपी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। यातल्या 10 ते 12 जणांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेनंतर खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांना धीर दिलाय। या अपघातामुळे उपस्थितांपैकी लहान मुलांना तीव्र धक्का बसल्याचंही सांगण्यात येत आहे। हा व्हिडिओ शूट होईपर्यंत रेस्क्यू टीमच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू होतं, पण आता ही भीषण दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याबद्दल स्थानिकांकडून माहिती देण्यात येते। स्थानिक भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार जागृत संस्थान म्हणवलं जाणारं त्रिमूर्ती इच्छापूर्ती हनुमान मंदिर हे पूर्वी पत्र्याचं होतं, पण भाविकांच्या वाढत्या देणगीमुळे काही वर्षांपूर्वी मंदिराचं संगमरवरी दगडात बांधकाम सुरू झालं। काही वर्षातच त्याचा गाभारा आणि कळसाचा भाग पूर्ण झाला, पण सभा मंडपाचं काम हे अपूर्ण राहिलं। पिलर्स उभारले गेले, त्यावर काही मोठे मोठे दगडही रचण्यात आले, ज्याला आधार म्हणून लाकडी बल्ल्या लावलेल्या होत्या। याशिवाय त्या दगडांना दुसरा कसलाच आधार नव्हता, ते अधांतरी टांगलेले होते असं स्थानिकांनी सांगितलंय। आता हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडे निधी कमी होता असं जर वाटत असेल तर तसंही काही नव्हतं। मंदिराचा गाभारा आणि कळस पूर्ण झाल्यावर मंदिर प्रशासनानं सभागृहाच्या बाहेरच्या भागात एक मोठा लोखंडी शेड बांधला होता।
यासोबतच आजूबाजूला छोटी मोठी बांधकामही करण्यात आली. मग सभामंडपाचं बांधकामच का थांबवण्यात आलं, हा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जातोय. दुसरीकडे काही भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार या मंदिराच्या सभागृहाचा भाग हा अर्धवट तर होताच, पण 2 वर्षांपासून बंद असलेल्या कामामुळे दगडांमध्ये गॅप वाढत गेली. त्यात मंदिरावर माकडं उड्या मारत असल्यानं दगड घसरत होते. पहिल्यांदा बघणाऱ्यालाही हे बांधकाम धोकादायक वाटत होतं. ज्या लाकडी बल्ल्यांच्या आधारावर मंदिर उभं होतं त्या बल्ल्या 2 वर्षांपासून पावसानं आणि उन्हानं सडून खराब झाल्या होत्या. तरीही इथं एका टेबलावर मारुतीच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. लोक त्या धोकादायक बांधकामात लाकडी बल्ल्यांमधून वाट काढत आत यायचे आणि दर्शन घेऊन निघून जायचे. स्थानिकांनी अपघाताचं कारण सांगताना माकडांनी उड्या मारल्यानं दगड हल्ले आणि ते खाली कोसळले असा प्राथमिक अंदाज वर्तवलाय. पण मंदिर प्रशासनानं अशा धोकादायक परिस्थितीत भाविकांना दर्शनासाठी परवानगी देणं ही खूप मोठी चूक असल्याचे आरोप केले जात आहेत. सोबतच काही प्रत्यक्षदर्शी भाविकांनी सांगितल्यानुसार सगळ्यात आधी एक खांब पडला आणि नंतर एक एक करत सगळेच खांब कोसळले. पण सगळ्यात पहिला खांब कसा पडला याचं ठोस कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही. या दुर्घटनेबद्दल अधिकचा तपास केला जातोय. दुर्घटनेनंतर काही वेळात आमदार राजेश विटेकर यांनी घटनास्थळी येत माहिती घेतली. त्यांनीही माध्यमांशी बोलताना बांधकाम बऱ्याच दिवसांपासून बंद असल्यानं लाकडं कुजल्यामुळं हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवलाय. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी प्रशासनाकडून जखमी आणि मृतांना आवश्यक ती आर्थिक आणि वैद्यकीय मदत दिली जाईल असं आश्वासन दिलंय. पण ही दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर परभणीत मोठी हळहळ व्यक्त केली जाते. या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. परभणीच्या यशवाडीतल्या या दुर्घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.